आमदार झिशान सिद्दीकी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून चौकशी सुरू, सुरक्षेतही वाढ. साखर संकुलातील बैठकीनंतर पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये बैठक, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असताना पवार काका पुतण्यांमध्ये बैठकांचा धडाका. काही विषय राजकारणापलीकडचे असतात, सगळ्याच गोष्टीत राजकारण आणायचं नसतं, शरद पवारांसोबतच्या बैठकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीची पुढची वाटचाल एनडीए सोबत राहणार, आमच्याकडून निर्णयाचा पुनर्विचार होण्याची सुतराम शक्यता नाही, आमची राज्यातील वाटचाल महायुती म्हणून राहणार, सुनील तटकरेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आले तर शुभेच्छा, पवारही एकत्र आले तर आनंदच होईल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आलेलेच आहेत, पण आम्ही शिंदेंसोबत एकत्र येणार नाही, संजय राऊतांचा निशाणा. सगळ्या पक्षांनी आणि कुटुंबांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र येणं गरजेचं, शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीत राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं, अतुल सावे यांचा शिवसेनेच्या आमदाराला इशारा. तांडावस्तीच्या निधी वाटपाबाबत पत्र लिहून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम यांनी निषेध व्यक्त केला होता. ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना. राज ठाकरे सध्या परदेशात, भारतात परतल्यानंतर सविस्तर बोलणार. राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर मनसे नेत्यांची सावध भूमिका. राज ठाकरे सध्या परदेशात, तिथून आल्यानंतर सविस्तर बोलतील, संदीप देशपांडेंची माहिती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहिल्यास आपण कायमचं शेतावर जाऊ अशी शिंदेंना भीती, तर फडणवीसांच्याही पोटात मळमळ, संजय राऊतांचा खोचक टोला. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलं, त्यामुळे पाऊल पुढे टाकताना आता भूतकाळात वळायचं नाही, राऊतांची प्रतिक्रिया. एकमेकांवर केलेली टीका आता विसरली पाहिजे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर राऊतांची प्रतिक्रिया. वैयक्तिक मित्र वगैरे शब्द आता पुरे करा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या प्रश्नावर शेलारांची भूमिका, तर ही शेलारांची बौद्धिक दिवाळखोरीच म्हणावी लागेल, मनसे नेते प्रकाश महाजन यांची टीका. राज ठाकरे हे वक्तव्यावर ठाम असणारे आणि स्वाभिमानी नेते, मी त्यांना ओळखतो, ते अटी शर्तींसमोर झुकणार नाहीत, उदय सामंत यांची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया. राज ठाकरे यांना मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण द्या, नाशिकमधील बॅनरमधून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी लावला बॅनर. संदीप देशपांडेंचं आदित्य ठाकरे शेलारांसह उदय सामंत यांना पत्र, 26 तारखेला मुंबईत मनसेची प्रतिमहासभा, मुंबईतील समस्यांसंदर्भात एकत्र येण्यासाठी पत्र. दरम्यान आदित्य ठाकरे मनसेचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष. शेतीला चांगले दिवस आणल्याशिवाय राहणार नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं अजित पवारांसमोर आश्वासन. कोकाटे कृषीमंत्री असेपर्यंत शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार नाही, स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची माणिकराव कोकाटेंवर टीका. सोलापूरमधील शिंदेच्या मेळाव्यात एका शेतकऱ्याची घोषणाबाजी, शंभूराज देसाईंचं भाषण सुरू असतानाच शेतकऱ्यांना दिल्या घोषणा, कर्जमाफीबाबत काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेतून प्रहार, भारतातील निवडणूक प्रक्रियेत गंभीर घोळ, 2 तासात 65 लाख मतदान अशक्य, निवडणूक आयोगानं तडजोड केली, राहुल गांधींचा आरोप. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार, 21 ते 24 एप्रिल दरम्यान देशभरातील 57 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना. नागपुरात भाजप युवा मोर्चाकडून नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस विरोधात आंदोलन, भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत असतानाच पोलिसांनी आंदोलकांना रोखलं. 1 रुपयात पीक विमा योजनेत अनेकांनी आम्हाला चुना लावला, पुण्यातील दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य चर्चेत. बारामती मतदारसंघातील पाणी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आक्रमक, 23 एप्रिलला सिंचन भवनासमोर सुप्रिया सुळे उपोषण करणार, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावरून सुळे उपोषण करणार. यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाकडून अजित पवारांची भेट, निर्णय घेतला आणि त्यात गडबड झाल्यास खापर माझ्या डोक्यावर फोडाल असं अजितदादांचं शिष्टमंडळाला म्हणणं. क्रेडाई संघटनेत 25 वर्षात एकही महिला अध्यक्ष नाही, पुढच्या 2 वर्षात तरी महिला अध्यक्ष करा, रोहित पवारांचे सासरे निलेश मगर यांना उद्देशून अजित पवार यांचं मुश्किल वक्तव्य. छत्रपती सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्याचा प्रयत्न, राज्य साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष जाचक यांचा निर्धार.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बीडमधील पीडित कुटुंबाला फोन. छेडछाड ब्लॅकमेलला कंटाळून बीडमधील तरुणीनं आत्महत्या केल्यानंतर एकनाथ शिंदेंकडून तरुणीच्या कुटुंबियांचं सांत्वन. सर्व आरोपींची कसून चौकशी करा. धाराशिव आणि बीडच्या एसपींना शिंदेंचे आदेश. मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराजवळ अज्ञात महिलेचा वावर. पोलीस येताच बसमधून महिलेनं केला पोबारा. धनंजय देशमुख यांच्याकडून पोलिसात तक्रार दाखल. अकोल्यात भाजप आमदाराच्या कार्यकर्त्याला शिव्या देणं, पोलीस निरीक्षकाला भोवलं. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकाची उचलबांगडी. पोलीस कंट्रोल रूममध्ये बदली. शरद पवारांची राष्ट्रवादीही ठाण्यात जनता दरबार घेणार. जनता दरबारासाठी ठाणे महापालिकेतील सभागृहाची मागणी. मात्र जागा उपलब्ध न झाल्यास पालिकेच्या मुख्यालयासमोर जनता दरबार भरवणार. सुहास देसाई यांचा आयुक्तांना इशारा. सोलापुरातील उजनी जलपर्यटन केंद्र कुठेही जाणार नाही. पळवलेलं पाणी माघारी आणून देणारा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. महाराणी ताराराणींच्या समाधीच्या संवर्धनाबाबत सूचना दिल्या. साताऱ्यातील महाराणी ताराराणी समाधीबाबत हसन मुश्रीफ यांची माहिती. चिपी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंगला परवानगी मिळणार. पालकमंत्री नितेश राणे यांची अधिकाऱ्यांसोबत बैठक. कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द. 17 पैकी 13 नगरसेवकांचा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी मेडिकल काउन्सिल समोर सुनावणीसाठी कुटुंबियांची हजेरी. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना अटक व्हावी, त्यांची डॉक्टरकीही रद्द व्हावी, भिसे कुटुंबियांची मागणी. इंडियन मेडिकल असोसिएशन घैसास यांच्या पाठीशी. डॉक्टर घैसास यांच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झाला नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सुनील इंगळे यांची प्रतिक्रिया. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास आणि मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार. प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार. सोन्याच्या दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडला. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख रुपयांवर. पुढील काही दिवस सोन्याचे दर आणखी वरच जाण्याचा अंदाज. नागपूर हिंसाचार प्रकरणात आरोपी हमीद इंजिनियरला जामीन मंजूर. नागपूर सत्र न्यायालयाकडून 50,000च्या जात मुचलक्यावर जामीन. जेलमधून लवकरच सुटका होणार. फहीम खानच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी. नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई प्रकरणी सातपीर दर्गा प्रकरणी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली. नाशिक पालिकेला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा. याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेनं कारवाई केल्याचं समोर. बीडच्या गेवराई तालुक्यातील वाहे गावात 8 जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला. वादाचा राग मनात धरत कुटुंबावर हल्ला. 5 जण गंभीर जखमी. 6 एप्रिलची घटना. मात्र अद्यापही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती. एका व्यक्तीच्या डोक्याला 48 टाके घालण्यात आले. गँगस्टर डीके रावला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. डीके राव कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक. पुणे पुरस्कार अपघात प्रकरणात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडून डॉक्टर तावरे आणि हळणोर यांचा परवाना रद्द. ससूनमधील डॉक्टरांवर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानंतर आता सूर्या, मणिपाल आणि इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय रडारवर. 3ही रुग्णालयांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाणार. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती. धुळे तालुक्यातील तिखी रानमळा भागातील विजेचे पोल धोकादायक स्थितीत. पोल व्यवस्थित बसवण्याची नागरिकांची मागणी. धुळे जिल्ह्यातून जाणारा कुसुंबा गावाजवळच्या रस्त्याची दुरवस्था. रस्त्यात खड्डे पडल्यानं अपघातांचं प्रमाण वाढलं. धुळे जिल्ह्यातील पाणी पातळीत घट. जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. विदर्भात उन्हाचा पारा आणखी वाढणार. 24 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा. नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन. मध्यम दुपारच्या वेळेला ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार. वाढत्या तापमानामुळे वाहतूक शाखेची खबरदारी. राज आणि उद्धव साहेब एकत्र या. धुळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. जळगावच्या अंबळनेर तालुक्यातील 119 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर. मोहित महाजन यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर. मालेगावात महिला स्वच्छतागृहांची सफाई पुरुष कर्मचारी करत असल्याची माहिती समोर. पुरुष कर्मचारी सफाई करत असल्यानं महिलांमध्ये संताप. महापालिकेच्या कारभारावर सामान्य महिलांचा रोष. सांगलीच्या आष्टा परिसरात गव्याचा मुक्त संचार. गव्याकडून शेतीची नासधूस. आष्टा शहरातील शिंदेमळा बावची रस्त्यावर गव्याचा संचार कॅमेऱ्यात कैद. नागरिकांमध्ये भीती. सांगलीच्या बिळाशीमध्ये ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्तानं कुस्तीचा थरार. 50हून अधिक कुस्त्यांमध्ये पैलवानांचा उत्स्फूर्त सहभाग.
सांगली जिल्हा परिषदेच्या कारभाराविरोधात बेडग ग्रामस्थांचं आमरण उपोषण. गावात शाळा बांधताना अतिक्रमण करून गाळा बांधण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. शौचालय बांधणीतही भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. सिंधुदुर्गच्या तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाला ग्रामस्थांचा विरोध. महामार्ग रुंदीकरणाच्या कामाला कासार्डे ग्रामस्थांनी केला विरोध. कासार्डे आनंदनगर हद्दीत भूसंपादन न होताच शासकीय कागदपत्रात भूसंपादन झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्रामपंचायत देशात प्रथम. डव्वा ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर. सिंधुदुर्गच्या सावडावमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव सावंत आणि नैना सावंत यांची विनायक राऊत यांच्याकडून भेट. सावडाव ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघड केल्यानं वैभव सावंत यांना मारहाण झाली होती. पंढरपुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांकडून विविध ठिकाणांची पाहणी. वाखरी पालखीतळ, भक्तिसागर आणि नदीपात्राची पाहणी. पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. अकोल्याच्या मूर्तिजापूरमधील आमदार हरीश पिंपळे यांना फोनवरून शिवीगाळ. बार्शी टाकळी पोलीस स्थानकाच्या ठाणेदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप. ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी. कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द. 17 पैकी 13 नगरसेवकांचा उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव. नंदुरबार जिल्ह्यात महायुतीत बिघाडीचे संकेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिघाडीचे संकेत. भाजप नेते विजयकुमार गावित यांच्याकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याचे आदेश. मित्रपक्षांवर विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी. पुतळ्याच्या उभारणीचं काम अंतिम टप्प्यात. भाजप कार्यकर्त्यांना आंदोलनासाठी जिल्हा परिषदेचं विश्रामगृह दिल्याचा युवक काँग्रेसचा आरोप. युवक काँग्रेसकडून जिल्हा परिषदेचे सीईओ संजित महापात्र यांच्या केबिन बाहेर सत्याग्रह. कांद्यावरील निर्यात बंदी हटवली, मात्र बाजारभाव जैसे थे. कांद्याचा दर 10 ते 13 रुपये प्रति किलो. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेना. कांदा उत्पादक हवालदिल. हिंगोली जिल्ह्यात हळद काढणी अंतिम टप्प्यात. हळद शिजवण्यासाठी मजूर मिळत नसल्यानं त्या ठिकाणी चिंताग्रस्त. जास्तीची मजुरी देऊन मजूर आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ. परभणीच्या वरपूरमध्ये शेतकऱ्याच्या आंब्याला प्रतिनग 10,000चा दर. मियाजाकी आंब्याच्या जातीची जगात प्रचंड मागणी. नांदेडच्या अर्धापूरमध्ये शेतकऱ्यानं 1 एकरात चिकूची बाग फुलवली. चिकू बागेतून लाखोचं उत्पन्न मिळवलं. जळगावमध्ये वाढत्या तापमानाचा आणि अवकाळीमुळे कैरीचं उत्पादन घटलं. कैरी उत्पादक शेतकरी संकटात. बाजारपेठेत मागणी जास्त, मात्र आवक कमी. वाशिम जिल्ह्यात कांदा बियाणाची काढणी अंतिम टप्प्यात. जिल्ह्यातील कांदा बियाणाच्या उत्पादनात मोठी घट. परागीकरणासाठी मधमाशा न आल्यानं यंदा उत्पादनात मोठी घट झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं. चंद्रपुरात रसाळ फळांची मागणी वाढली. बाजारपेठेत चिकूची आवक वाढली. फळांचे दर मात्र स्थिर. चिकू 100 ते 120 रुपये किलोनं विक्री. अवकाळी आणि दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्णतेचा मिरचीला फटका. गत वर्षाच्या तुलनेत 100% उत्पादन थेट 10%. मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. लातूरच्या औसा तालुक्यातील महादेववाडी गावात भीषण पाणी टंचाई. गावातील नळपाणी पुरवठा योजना ठप्प. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट. विहिरीत उतरण्याची कोणतीही सुविधा नसल्याचं समोर. नागपुरात तापमानाचा पारा वाढला. टेकडी गणेश मंदिरात भाविकांसाठी स्प्रिंकलरची व्यवस्था. स्प्रिंकलरमुळे काही प्रमाणात तापमानात घट. एप्रिलच्या मध्यावर महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट उभं. 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा. सोलापुरातील उजनी धरणाचा पाणीसाठा खालावला. उजनीतून आवर्तन सुरू. पिण्याच्या पाण्याची मोठी चिंता. सोलापूरमधील करमाळा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला कुंभेज फाट्याजवळ गळती. हजारो लिटर पाणी वाया, मात्र शहर प्रशासनाचं पाणी गळतीकडे दुर्लक्ष. नागपुरातील कळमना परिसरात भीषण पाणी टंचाई. कामनानगर भागात 10 दिवसात टँकरनं पाणी पुरवठा. पाणी टंचाईमुळे घरासमोर ड्रमच्या रांगा. पाणी चोरीच्या भीतीनं पाण्याचे ड्रम सील करण्याची वेळ. जयपूरमधील बालसिद्धनाथ मंदिरातील 1 किलो वजनाचा चांदीचा मुखवटा चोरीला. स्थानिकांची पोलिसांकडे चोरीची तक्रार. पोलिसांकडून याबाबत तपास सुरू. अमरावतीतील तिवसा नगर पंचायतीच्या कचरा डेपोला आग. शेकडो टन कचरा जळून खाक. 3 अग्निशमन दलाच्या वाहनांद्वारे आग आटोक्यात. गोंदियाच्या लोहाराजवळ वराच्या बग्गी गाडीचा अपघात. एका महिलेचा मृत्यू तर 1 गंभीर जखमी. गाडीचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाल्याची माहिती. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू.